हॅलो फ्रेंड्स, आज आपण टॉप कटिंग कसं करायचं हे पाहणार आहोत. ज्याचं माप आहे उंची 39 इंच, छाती 40 इंच, कंबर रुंदी 37 इंच, कंबर उंची 14.5 इंच, सीट 46 इंच, बाही उंची 5 इंच, दंडगेर 15.5 इंच, गळा पुढचा 6 इंच आणि मागचा 6 इंच. आता सर्वप्रथम आपण उंची काउंट करून घेऊयात. अगोदर आपण अस्तर कटिंग करतो, यासाठी आपण उंची जेवढी आहे 39 इंच तेवढीच उंची घेणार आहोत. अगोदर टोटल उंची काउंट करून घेऊयात. उंची प्लस या ठिकाणी अर्धा इंच ठीक आहे. यानंतर आता आपण फोल्ड कशी घातली ते पाहून घेऊयात. ठिकाणी दोन्हीही भाग सेपरेट होतील अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फोल्ड केलेली आहे या कपड्याची, जेणेकरून फ्रंट साइड आणि बॅक साइड वेगवेगळी होईल. यानंतर आता जी क्लोज बाजू आहे, क्लोज बाजूने आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2 इंच. इथून पुढे शोल्डर घ्यायचा आहे 5.5 पावणे 6 इंच. इथे आपण 6 इंचावरती आर्महोल साठी मार्किंग करणार आहोत. गळ्याची उंची घेऊयात 6 इंच. गोल आकार देऊन घेऊयात. आर्महोल साठी वळण द्यायचे, वरती अर्धा इंच सोडायचे, खालच्या बाजूने 1 इंच, 2 इंच मध्ये घ्यायचे, 4.5 इंचावरती म्हणजे 2.25 इंच. आणि आता आर्महोल साठी वळण द्यायचे. त्या अगोदर आता आपण छातीचं माप काउंट करून घेणार आहोत. छाती आहे 40 इंच, तर 40 इंचाचे आपल्याला 1/4 करायचे, म्हणजेच 10 इंच. आणि त्यामध्ये 2 इंच ॲड करून 12 इंचावरती या ठिकाणी मार्किंग करायचं. त्यानंतर कंबर उंची आपण घेतली होती 14.5 इंच, ती आपण काउंट करणार आहोत. शोल्डर पासून 14.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. त्यानंतर सीट उंची घ्यायची आहे, ती आपण शोल्डरचा जो बॉक्स आखलाय त्या बॉक्स पासून खाली 14.5 इंचावरती. आता कंबर रुंदीचं माप घेऊयात. 37 इंच आहे कंबर. 37 इंचाचे आपल्याला 1/4 करायचे, म्हणजेच 9.25 इंच. 9.25 प्लस 2 इंच म्हणजेच 11.25 इंच. त्यानंतर सीट रुंदी घेऊयात. या ठिकाणी 46 इंच सीट आहे. 46चे आपल्याला 1/4 करायचे, म्हणजेच 11.5 इंच. आणि 11.5 इंचामध्ये आपल्याला पुन्हा 2 इंच ॲड करायचे, म्हणजेच 13.5 इंच. तर या ठिकाणी आपण तीनही पॉइंट हे जॉईन करून घेऊयात. अशा प्रकारे आर्महोलही वळण देऊन घेऊयात. अशा प्रकारे आता खालच्या बाजूने आपण बॉटम आखून घेऊयात. या ठिकाणी अंतर आहे 13.5 इंच, तर खाली आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे 14.5 इंच. आणि आता हे पॉइंट देखील आपण जॉईन करून घेऊयात. आता आपण हे कटिंग करून घेऊयात. स्लाइड कट घालण्यासाठी आपण या ठिकाणी थोडंसं कट मारून घेऊयात. तर फक्त वरचे 2 पीस घ्यायचे आहेत आणि त्याचंच फक्त आतलं वळण आपल्याला कट करायचं आहे. जे हे फ्रंट साईडचं आहे, त्यामुळे आर्महोलचं वळण अर्धा इंच आतल्या बाजूने येईल. यानंतर आता आपण गळा कट करून घेऊया.
अशा प्रकारे आपण पाहिलं की 40 छाती या मापासाठी टॉप कटिंग कसं करायचं.